जादा परताव्याच्या आमिषानं कोल्हापुरातील नागाळा पार्क इथल्या पर्ल टीएम ग्रुपकडून प्राध्यापक किशोर जाधव आणि ओंकार नरके यांची 39,36,00,000ची फसवणूक झाली होती। या प्रकरणी 20 जानेवारी 2025 रोजी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। आज पोलिसांनी आरोपी युवराज पाटीलला अटक केली। कोल्हापुरातील खानविलकर पेट्रोल पंपाजवळ युवराज पाटील, दीपक पाटील आणि अविनाश राठोड यांनी पर्ल टीएम ग्रुप नावाचं कार्यालय सुरू केलं होतं। या कंपनीत गुंतवणूक करून महिन्याला 6% परतावा देण्याचा आमिष दाखवून या भामट्यांनी अनेकांकडून पैसे घेतले। सप्टेंबर 2022 मध्ये प्राध्यापक किशोर जाधव यांनी 26 लाख तर चंद्रकांत नरके यांनी 13,46,000 रुपये गुंतवले होते। त्यापैकी काही रक्कम या दोघांना मिळाली, पण उर्वरित रक्कम वारंवार पाठपुरावा करूनही परत मिळाली नाही। त्यामुळे 20 जानेवारी 2025 रोजी किशोर जाधव यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली। त्यानंतर अटक टाळण्यासाठी दीपक पाटीलनं अटकपूर्व जामीन मिळवला, तर परभणीच्या अविनाश राठोडनं पलायन केलं। आज पोलिसांनी तिसरा आरोपी युवराज पाटील याला अटक केली आहे।